नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रेझी फॉर केमिस्ट्री ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत NMR स्पेक्ट्रोस्कोपीमधला अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक, तो म्हणजे केमिकल शिफ्ट. केमिकल शिफ्ट हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, कारण या केमिकल शिफ्टच्या व्हॅल्यूंचा यूज करून आपण पुढे प्रॉब्लेम सॉल्व करतो, आपण प्रॉब्लेम बघतो. मग काय होतं, प्रॉब्लेम सॉल्व करताना केमिकल शिफ्टच्या व्हॅल्यू जर लक्षात नाही आल्या तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाही. त्यामुळे केमिकल शिफ्ट हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. तर ह्याआधी आपण मागील व्हिडिओमध्ये काय काय शिकलो, काय काय पाहिलं, ह्याचा एकदा एक रिव्ह्यू करूयात म्हणजे एकदा रिपीट करूयात आपण. तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं टाईप्स ऑफ प्रोटॉन्स, किंवा आपल्याला नंबर ऑफ प्रोटॉन्स कसे कळतात, कसे ओळखायचे, त्याच्यानंतर नंबर ऑफ सिग्नल्स. तर तुम्हाला आठवत असेल की प्रोटॉन आणि सिग्नल यांचा खूप जास्त संबंध आहे, कारण आपल्या मॉलिक्यूलमध्ये जितके प्रोटॉन आहेत तितकेच आपल्याला नंबर ऑफ NMR सिग्नल मिळणार आहेत. त्यानंतर ह्या सिग्नलची स्पेक्ट्रममध्ये पोझिशन पाहिली आपण. तर आपल्याला NMR स्पेक्ट्रममधली सिग्नलची पोझिशन कशी ओळखता येते, तर त्याच्या शिल्डिंगवरून आणि डिशिल्डिंगवरून. जे शिल्डेड प्रोटॉन आहेत किंवा जे शिल्डेड न्यूक्लियस आहेत त्यांची जे सिग्नल मिळणार आहे ते अपफिल्डला मिळणार आहे, जे डिशिल्डेड आहेत ते डाऊनफिल्डला येतात. आता शिल्डिंग आणि डिशिल्डिंग ही इलेक्ट्रॉनशी रिलेटेड आहे. आपल्या मॉलिक्यूलमध्ये किती इलेक्ट्रॉन डेन्सिटी किती आहे, किंवा आपल्या प्रोटॉनभोवती किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, याच्यावर आपण शिल्डिंग आणि डिशिल्डिंग ठरवतो. तर ते शिल्डिंग आणि डिशिल्डिंग आपण इथेही बघणार आहोत पुन्हा एकदा, कारण तो एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपला NMR मधला. तर आता आपण पाहूयात केमिकल शिफ्ट. तर केमिकल शिफ्ट बघण्याआधी केमिकल शिफ्टशीच रिलेटेड असा एक छोटासा टॉपिक आपण पटकन करून घेणार आहोत, तो म्हणजे चॉईस ऑफ रेफरन्स और चॉईस ऑफ स्टँडर्ड. आता चॉईस ऑफ रेफरन्स और चॉईस ऑफ स्टँडर्ड म्हणजे काय, तर आपण जेव्हा कोणत्याही इन्स्ट्रुमेंटवर स्पेक्ट्रम घ्यायला जातो किंवा रीडिंग घ्यायला जातो त्यावेळेस आपण ते इन्स्ट्रुमेंट सेट करतो. तर सेट करताना आपण त्याच्यासाठी एक रेफरन्स किंवा एक स्टँडर्ड यूज करतो. तर आपण बऱ्याचदा लॅबमध्ये, केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये आपण प्रॅक्टिकल करताना स्पेक्ट्रोमीटर, पोटॅन्शियोमीटर किंवा pH मीटर यांसारखे इन्स्ट्रुमेंट वापरतो. हे इन्स्ट्रुमेंट सेट करण्यासाठी आपण स्टँडर्ड वापरतो. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण ह्याच्यात पोटॅन्शियोमीटरमध्ये KHP वापरतो. त्याच्यानंतर स्पेक्ट्रोमीटरमध्ये आपण वॉटर किंवा आपण आपला जो प्रोडक्ट आहे तो ज्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह केला आहे तो सॉल्व्हंट ॲज अ रेफरन्स म्हणून घेतो. म्हणजेच आपण आधी त्या इन्स्ट्रुमेंटला सेट करतो. तसंच NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये पण एक रेफरन्स वापरला जातो आणि त्याला म्हणतात TMS. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना TMSचा लॉंग फॉर्म सांगता येत नाही, कारण त्यांनी बेसिक केलेलं नसतं. बेसिक करून जाणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला जेव्हा ओरलला जातो किंवा एक्झामला जातो त्यावेळेस आपल्याला एक एक 2-2 मार्कासाठी क्वेश्चन विचारले जातात बेसिक गोष्टींवर. पण आपल्याला बेसिक येत नसल्यामुळे आपला तो टॉपिक राहून जातो, आपला तो क्वेश्चन सुटतो. तर TMS म्हणजे काय, तर टेट्रामिथिल सिलेन. जर टेट्रामिथिल म्हटलं की तुम्हाला कळलंच असेल, 4 मिथाईल ग्रुप आहेत आणि सिलेन हा आपला सेंटरला आहे. तर आता आपण याचं स्ट्रक्चर बघूयात कसं असतं. तर SI ग्रुप हा सेंटरला येतो, त्याच्या भोवती 4 मिथाईल ग्रुप प्रेझेंट असतात. तो बऱ्याचदा BScच्या मुलांना हा क्वेश्चन विचारला जातो पेपरला, की टेट्रामिथिल सिलेन हाच का रेफरन्स म्हणून वापरतात NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये, किंवा स्टँडर्ड म्हणून TMSच का वापरायचा. जर आपण पाहिलं असेल बऱ्याचदा NMR स्पेक्ट्रोमधले जे NMRचं इन्स्ट्रुमेंट आहे जे आपण यूज करतो त्याच्यामध्ये बऱ्याचदा किंवा जास्तीत जास्त टेट्रामिथिल सिलेन हाच एक स्टँडर्ड किंवा रेफरन्स म्हणून वापरला जातो. तर हा का वापरला जातो ह्याचा आन्सर बऱ्याच मुलांना माहीत नसतं, आणि मग पेपरला जेव्हा ह्याच्यावर 1-2 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जातो तेव्हा त्यांना ते सांगता येत नाही. तर आपण आज याचा आन्सर बघणार आहोत की नक्की काय कारण आहे की टेट्रामिथिल सिलेन म्हणजे TMSच वापरला जातो जास्त करून NMR मध्ये, ते पाहूयात. तर आपण इथे पाहिलं तर इथे 12 हायड्रोजन प्रेझेंट आहेत ह्या सिलेन ग्रुप भोवती. ते 12 हायड्रोजन प्रेझेंट असल्यामुळे काय करतात की हे इक्विव्हॅलंट आहेत, ह्यांचं केमिकल इन्व्हायरमेंट वेगळं नाहीये, हे एकाच केमिकल इन्व्हायरमेंटमध्ये आहेत. त्यामुळे हे 12ही हायड्रोजन मिळून आपलं एक सिंगल इंटेन्स पीक देतात. आता इंटेन्स पीक म्हणजे काय, इंटेन्स म्हणजे एक शार्प पीक. जर स्पेक्ट्रोस्कोपी किंवा कोणत्याही ह्याच्यात आपण जर बघितलं तर सिग्नल किंवा पीक जे मिळतात ते इंटेन्स असणं गरजेचं आहे. जर आपण IR मध्येही बघितलं तर आपल्याला एक इंटेन्स पीक मिळणं गरजेचं आहे. समजा आपल्याला असा एक ओबडधोबड पीक मिळाला तर त्याचा आपल्याला काही फायदा होत नाही, तो चुकीचा स्पेक्ट्रम म्हणून
कन्सिडर करतात आपला ॲनालिसिस वेस्ट होतो. त्यामुळे आपल्याला असा इंटेन्स शार्प पीक मिळणं गरजेचं आहे आणि तो आपल्याला TMS देतो. TMSचे 12ही हायड्रोजन मिळून आपल्याला एक इंटेन्स पीक देतात. तर हे एक पहिलं कारण झालं आपण TMS वापरायचं. तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. ऑल 12 हायड्रोजन ॲटम्स gives single intense peak. ह्याला तुम्ही पीक किंवा सिग्नल असे म्हणू शकता. पीक आणि सिग्नल म्हणजे वेगवेगळे नाही, ते सेमच आहेत. त्याच्यानंतर हा खूप चांगला सॉल्व्हंट आहे. बट TMS इज अ गुड सॉल्व्हंट. आता हा गुड सॉल्व्हंट का आहे, जर तुम्हाला माहिती असेल गुड सॉल्व्हंट कशाला म्हणतात, की ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रोडक्ट मिक्सिबल होऊ शकतो किंवा डिझॉल्व केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर हा सॉल्व्हंट जर आपण दुसऱ्या सॉल्व्हंटमध्ये मिक्स केला तर तो त्याच्यासोबत सहज मिक्सिबल झाला पाहिजे. आता मिक्सिबल म्हणजे काही अवघड शब्द नाही, बेसिक वर्ड आहे. आपण बऱ्याचदा ऑर्गॅनिकमध्ये ऐकतोही. मिक्सिबल म्हणजे पूर्ण दुसऱ्या सॉल्व्हंटसोबत मिक्स होऊन. जसं आपण साखर जर पाण्यात विरघळवली तर ती पूर्ण डिझॉल्व होते, त्याला म्हणायचं मिक्सिबल. पण त्याच पाण्यामध्ये जर ऑइल टाकलं तर ते मिक्सिबल होत नाही, त्याला इमिक्सिबल असं म्हणतात. मग आपला सॉल्व्हंट हा प्रत्येक सॉल्व्हंट सोबत मिक्सिबल आहे. मग काय होतं, आपण जेव्हा दुसऱ्या सॉल्व्हंट बरोबर ह्याला मिक्स करतो आणि आपल्या त्यात प्रोडक्ट डिझॉल्व करतो, त्यावेळेस जे प्रोडक्टमध्ये प्रोटॉन आहेत ते जे मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स करतात, ती मॅग्नेटिक फील्ड ही सेम असते. ते कारण आपला सॉल्व्हंट तो दुसऱ्या सॉल्व्हंट बरोबर पूर्ण मिक्सिबल झालेला असतो. त्यामुळे इथे कोणताही अडथळा आणत नाही तो मॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये, किंवा तिथे मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर स्पेक्ट्रमच येत नाही वगैरे असं काही होत नाही. म्हणून याला एक इंटरनल स्टँडर्ड असंही म्हटलं जातं. इंटरनल स्टँडर्ड ह्यांनाच म्हणतात की जे दुसऱ्या सॉल्व्हंट बरोबर डिझॉल्व केल्यानंतर कोणताही प्रॉब्लेम क्रिएट करत नाही, ते सहज त्यासोबत मिक्सिबल होऊन आपल्याला जो ॲनालिसिस हवा आहे तो व्यवस्थित करून देतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे TMS हा हायली व्होलाटाईल आहे. आता हायली व्होलाटाईलचा इथे काय फायदा किंवा काय संबंध, तर खूप सोपा आहे. हा हायली व्होलाटाईल असल्यामुळे काय होतं की हा रूम टेम्परेचरला म्हणजे 27 डिग्री सेल्सिअसला सहज इव्हॅपोरेट होतो. मग हा सहज उडून गेल्यामुळे काय होतं, आपल्याला जो आपला प्रोडक्ट आहे त्याची 100% रिकव्हरी मिळते. आणि हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे की प्रत्येक टेक्निकमध्ये आपल्याला प्रोडक्टची 100% रिकव्हरी नाही मिळत. आपला प्रोडक्ट एकदा वेस्ट झाला की झाला, तो गेला की गेला. पण NMRच्या स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपल्याला आपल्या प्रोडक्टची 100% रिकव्हरी मिळते, ते पण फक्त TMS हा व्होलाटाईल असल्यामुळे. तर हे याचे काही फायदे आहेत. आणि हा क्वेश्चन विचारलाच गेला की TMSच का वापरायचं, तर आपल्याला हे सगळे पॉईंट लिहिणं खूप गरजेचं आहे. कारण जर आपण ह्यातला एक जरी पॉईंट चुकवला तरी आपल्याला त्या किंवा चुकवला म्हणण्यापेक्षा आपल्याला जर हा क्वेश्चन सोडवता आला नाही तर आपले स्वतःचे हातचे 2 ते 3 मार्क सहज निघून जातात. आणि ह्यात अवघड असं काही नाही आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे, 12ही हायड्रोजन मिळून किंवा 12ही प्रोटॉन मिळून एक सिंगल पीक देतात. हा खूप चांगला सॉल्व्हंट आहे. ह्याला इंटरनल स्टँडर्ड असेही म्हणतात. हा हायली व्होलाटाईल आहे, त्यामुळे रूम टेम्परेचरला उडून जातो. पटकन इव्हॅपोरेट होत असल्यामुळे आपल्याला आपल्या प्रोडक्टची 100% रिकव्हरी मिळते. त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट सांगितला होता तुम्हाला की आपण जेव्हा ह्याला दुसऱ्या सॉल्व्हंट बरोबर मिक्स करतो त्यावेळेस हा सहज मिक्सिबल होतो. आणि आपले जे प्रोटॉन आहेत मॉलिक्यूलमधले किंवा प्रोडक्टमधले, ते जे मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स करणार आहेत, ती मॅग्नेटिक फील्ड आणि आपलं जे आपण अप्लाइड करणार आहे ती सेम असणार आहे. हा सॉल्व्हंट किंवा TMS हा तिथे कोणताही प्रॉब्लेम क्रिएट करत नाही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर. हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आणि पेपरला जर हा क्वेश्चन विचारला गेला तर त्याचा आन्सर नक्की लिहा, किंवा ओरललाही जरी विचारलं तरी नक्कीच लिहा. आता पुढचा टॉपिक आहे आपला केमिकल शिफ्ट. तोच आपण घेणार आहे, तो महत्त्वाचा आहे. पण हे TMS हा केमिकल शिफ्टशी रिलेटेड असल्यामुळे मी तुम्हाला ते पहिल्यांदा सांगितलं. तर इथे एक राहिलं की आपल्या TMSची जी केमिकल शिफ्टची व्हॅल्यू आहे, केमिकल शिफ्ट आपण डेल्टाने डिनोट करतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर केमिकल शिफ्टची जी TMSची व्हॅल्यू आहे ती 0 ppm आहे. ppm हे त्याचं युनिट आहे केमिकल शिफ्टचं. तर TMSची डेल्टा व्हॅल्यू 0 ppm आहे. आणि जी बाकीच्या व्हॅल्यू येणार आहेत आपल्या, म्हणजे बाकीच्या मॉलिक्युलच्या, समजा CH3 आहे, C डबल बॉन्ड O आहे, ह्या ज्या ग्रुपच्या व्हॅल्यू आहेत, त्यातले ज्या प्रोटॉनच्या व्हॅल्यू आहेत त्या
त्याच्यापेक्षा जास्त येतात, 0पेक्षा जास्त येतात. मग इथे TMSची आपण केमिकल शिफ्टची डेफिनेशन बघूयात. आणि हे एक कारण आहे आपण TMS ह्याला स्टँडर्ड किंवा रेफरन्स म्हणून वापरण्याचं, कारण त्याची केमिकल शिफ्टची व्हॅल्यू 0 ppm आहे. तर आता बघितलं मी, हा समजा TMSचा पीक आहे जो 0ला आलाय किंवा आपला स्टँडर्ड आहे ज्याची व्हॅल्यू 0 ppm आहे, आणि आपल्याला CH3चा पीक मिळतोय 0.9ला. जस्ट कन्सिडर करा, आपण हे तुम्हाला कळावं केमिकल शिफ्ट म्हणजे काय यासाठी पाहत आहोत. तर आता हे जे डिस्टन्स आहे किंवा ह्या दोन मधलं जे हे सेपरेशन झाले दोघांचं, पीक आपल्या पीकचं आणि TMSच्या पीकचं, त्यातल्या हे जे डिस्टन्स आहे ह्यालाच आपण केमिकल शिफ्ट म्हणतो. केमिकल शिफ्ट म्हणजे वेगळं असं काही नाही, आपल्या पीक पोझिशनची आणि आपल्या TMSची ह्यांच्यातले अंतर जे आहे, त्यातलं जे सेपरेशन आहे त्याला केमिकल शिफ्ट म्हणायचं. आता ह्याची डेफिनेशन फार अवघड अशी काही नाहीये. सेपरेशन बिटवीन द पीक पोझिशन ऑफ प्रोटॉन सॅम्पल प्रोटॉन विथ रिस्पेक्ट टू पीक पोझिशन ऑफ TMS प्रोटॉन इज नोन ॲज केमिकल शिफ्ट. खूप सोपं आहे, कळायला काही अवघड नाही. परत एकदा सांगते, द सेपरेशन बिटवीन द पीक ऑफ सॅम्पल प्रोटॉन विथ रिस्पेक्ट टू TMS प्रोटॉन इज नोन ॲज केमिकल शिफ्ट. तर हे एकदा लिहून दाखवते मी तुम्हाला. सेपरेशन बिटवीन पीकची पोझिशन ऑफ सॅम्पल प्रोटॉन विथ रिस्पेक्ट टू TMS प्रोटॉन किंवा TMS पीक प्रोटॉन with respect to TMS proton peak is known as chemical shift. ह्याची डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा, कारण पेपरला विचारली जाऊ शकते किंवा विचारली जाते. ह्याला आपण केमिकल शिफ्ट असं म्हणतो. आता काही मुलांना डेफिनेशन लक्षात राहत नाही, त्यांना डेफिनेशन लक्षात ठेवणं खूप जड जातं. मग अशा वेळेस काय करायचं की हे छोटीशी डायग्राम काढायची, त्यातलं हे सेपरेशन दाखवायचं आणि इथे डेल्टा म्हणायचं. म्हणजे बघणाऱ्याच्या लक्षात येतं की तुम्हाला हा टॉपिक कळलाय किंवा तुम्हाला हा पॉईंट कळलाय, त्याच्या खाली छोटंसं डिस्क्रिप्शन लिहायचं. मग अशा वेळेस काय होतं की समोरचा बघणारा म्हणतो की नाही ह्याला हा टॉपिक कळलाय, पॉईंट कळलाय, मग खाली काय लिहिलंय आणि जास्त फरक पडत नाही. किंवा तुम्ही छोटं थोडंसं तुमच्या भाषेत लिहिलं तरी चालून जातं, आणि मग आपल्याला तिथं 2 ऐवजी 1 का होईना मार्क मिळतो आणि आपले मार्क वाढतात. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी लिहित राहायचं, सोडायचं नाही. जर तुम्हाला पॉईंट माहिती आहे पण डेफिनेशन प्रॉपरली येत नाही, तर तुम्ही असं लिहून 1 मार्क का होईना मिळवू शकता. तर आता पुढे आहे ते केमिकल शिफ्टच्या व्हॅल्यू किंवा त्या केमिकल शिफ्टच्या व्हॅल्यू कशावर डिपेंड असतात, त्या कशा काढायच्या, हे सगळं आपण बघणार आहोत. तर आता इथे काय होतं की केमिकल शिफ्टला 2 गोष्टी इफेक्ट करतात. एक म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि दुसरं हायब्रिडायझेशन. आणि सेकंड आहे ते हायब्रिडायझेशन. आता हे कसं काय अफेक्ट करतं किंवा ह्याचे काय इफेक्ट होतात केमिकल शिफ्टच्या व्हॅल्यूवर, तर ते आपण बघणार आहोत. तर त्याआधी आपण एक नॉर्मल व्हॅल्यूज बघून घेऊयात कशाच्या किती येतात. तर आपला CH3 ग्रुप आहे. CH3 ग्रुप म्हटलं की आपल्याला लगेच कळतं की कार्बन आणि त्याच्या कडेला हे 3 हायड्रोजन, आणि इथे दुसरा कोणताही ग्रुप असू शकतो, समजा OH किंवा अजून कोणताही. तर ह्याला आपण प्रायमरी कार्बन म्हणतो. हे खूप बेसिक आहे. प्रायमरी कार्बन कशाला म्हणायचं, सेकंडरी कार्बन कशाला म्हणायचं. तर ह्याची जी व्हॅल्यू येते ते 0 to 1 ह्या रेंजमध्ये येते. बऱ्याचदा त्याची प्रॉपर व्हॅल्यू 0.9 हीच असते बऱ्याचदा. तर हे लक्षात ठेवा की त्याची व्हॅल्यू 0 to 1 मध्ये येते. नंतर CH2 म्हणजेच आपला सेकंडरी कार्बन. आता सेकंडरी म्हटलं मी तुम्हाला दाखवते, इकडे हायड्रोजन, इथे कार्बन आणि त्यालाही 2 हायड्रोजन. तर आता इथे घेतलं तर सॉरी, इथे अजून एक कार्बन हवा आणि त्यालाही इथे हायड्रोजन. आता तुम्ही बघितलं ह्या सेंटरच्या कार्बनला इथे 2 कार्बन अटॅच आहेत, म्हणून हा झाला सेकंडरी कार्बन. मग ह्या सेकंडरी कार्बनची जी व्हॅल्यू आहे ती 1 to 2 च्या
मध्ये येते. त्याच्यानंतर आपल्याकडे जो आहे तो म्हणजे CH ग्रुप. आता CH म्हणजे टर्शरी कार्बन. तर ह्या टर्शरी कार्बनची जी व्हॅल्यू आहे ते 2 to 3 च्या दरम्यान येते. त्यानंतर C च्या अक्रॉस जे प्रोटॉन आहेत किंवा ह्यालाच व्हिनिल प्रोटॉन असं व्हिनिल ग्रुप असं म्हणतात. तर ह्या ग्रुपच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या 3 to 4 ह्या दरम्यान येतात. त्यानंतर ह्यातच फक्त असं नाही की डबल बॉन्ड असतो, आपल्या बेन्झीन रिंगमध्ये देखील डबल बॉन्ड असतो. पण ह्याच्यातला जो हायड्रोजन आहे किंवा इथला जो प्रोटॉन आहे त्याची व्हॅल्यू 6 to 7 ह्यामध्ये येते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्याची व्हॅल्यू डायरेक्ट 6 to 7 च्या दरम्यान का किंवा एवढी जास्त का वाढते. तर इथे काय होतं, जर बघितलं आपण बेन्झीनमध्ये रेझोनन्स इफेक्टही असतो. त्याच्यानंतर आणि हा जो आपला हायड्रोजन आहे तो sp2 कार्बनला अटॅच आहे. त्यामुळे ते दोन गोष्टी हे करत असतात, त्याला अफेक्ट करत असतात. एक म्हणजे रेझोनन्स आणि दुसरा म्हणजे sp2 कार्बन. आता हायब्रिडायझेशन आपण बघणारच आहोत, त्यावेळेस तुम्हाला ते कळेल. त्यामुळे आपली बेन्झीनची जी व्हॅल्यू आहे ती 6 to 7 च्या दरम्यान येते. त्याच्यानंतर आपले जे अल्डिहाइडिक प्रोटॉन आहेत त्यांची जी व्हॅल्यू येते ती 9 to 10 येते. 9 to 10 खूप जास्त वाटेल तुम्हाला, मग तिथेही काही कारण आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. जर तुम्ही हे बघितलं ऑक्सिजनचं, तर इथे रेझोनन्सही होतं, कारण R ग्रुप इथे दुसरा कोणता डबल बॉन्ड जॉईन झाला तर तो कॉन्ज्युगेशनमध्ये येऊ शकतो. त्याच्यानंतर इथे जो ऑक्सिजन आहे तो स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचून घेतो, कारण तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्यामुळे ह्याची व्हॅल्यू थोडी जास्त येते, म्हणजे आहे त्यापेक्षा थोडी इन्क्रीज होते. तर जास्त विचार करू नका, आपण हे सगळं व्यवस्थित डीपली बघणारच आहोत की कसं होतं, काय होतं किंवा कोणत्या गोष्टी अफेक्ट करतात, हे सगळं आपण पाहणार आहोत. तर आता आपण पहिल्यांदा बघूयात ते म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी अफेक्ट करते. समजा आपल्याकडे CH3 ग्रुप आहे एक, मग त्या स्ट्रक्चर पण काढून घेऊयात. आणि त्याला एक क्लोरीन अटॅच आहे. तर आपल्याला माहिती आहे क्लोरीन, फ्लोरीन, आयोडीन आणि ब्रोमीन हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहेत. मग हे काय करतात, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम काय करतात, दुसऱ्या कोणत्याही मॉलिक्यूलला जर ते अटॅच झाले तर त्यातून कार्बन काढून घेतात. म्हणजे तिथे कार्बनची डेन्सिटी आहे ती कमी करतात. ते स्वतःकडे इलेक्ट्रॉनला खेचून घेतात, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त असतात. त्यामुळे त्यांच्याकडे पॉवर असते, ते अजून इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतात आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी व्हायला सुरुवात होते. आता इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली की आपले हायड्रोजन नेक्ट होतात, म्हणजे डिशिल्डेड होतात. आणि ते डिशिल्डेड झाले की ते डिशिल्डेड झाल्यामुळे तिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होते आणि ते सहज एक्साइट केले जातात कमी मॅग्नेटिक फील्डमध्ये. पण जर आपण इथे त्या क्लोरीनची संख्या वाढवली तर ते अजूनच डिशिल्डेड होतात. तर इथे ह्याची व्हॅल्यू येते 3.1 ppm ही डेल्टाची व्हॅल्यू आहे त्याची, म्हणजेच केमिकल शिफ्टची व्हॅल्यू ह्यासाठी 3.1 येते. पण जर ह्याच कार्बनच्या आजूबाजूला जर क्लोरीनची संख्या वाढवली किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम वाढले तर ही व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते. ती 5.3 डेल्टाची व्हॅल्यू 5.3 ppm येते. तर आता असं का होतं, तर पहिल्यांदा एकच क्लोरीन होता. तर असं का होतं, तर आधी इथे फक्त एक क्लोरीन होता त्यामुळे तिथे इलेक्ट्रॉन फारसे कमी झाले नव्हते. त्याने 2च इलेक्ट्रॉन काढून घेतले असतील असं आपण कन्सिडर करूयात. पण इथे जेव्हा 2 क्लोरीन ॲटम अटॅच होतात त्यावेळेस तो 2 नाही तर त्यातून 4 इलेक्ट्रॉन काढून घेतो. जेव्हा 4 इलेक्ट्रॉन काढून घेतोय त्यावेळेस तिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होते, आपले प्रोटॉन डिशिल्डेड होत आहेत, म्हणजे ते नेक्ट होत आहेत. त्यामुळे ते खूप कमी मॅग्नेटिक फील्डमध्येही ॲब्सॉर्ब केले जाऊ शकतात. आता समजा आपण जेव्हा प्रॅक्टिकल करत असतो त्यावेळेस आपल्याला स्ट्रिक्टली सांगितलं जातं की हातात हँड ग्लोव्स घाला. तर हातात हँड ग्लोव्स का घाला, तर आपण जेव्हा HCl किंवा HNO3 यासारखे कॉन्सन्ट्रेटेड गोष्टी घेत असतो तेव्हा ते हातावर जरी पडल्या तरी आपली स्किन बर्न होते. पण आपण जर प्रोटेक्शन असेल आपल्या हाताला तर त्या हातावर पडल्यानंतर आपल्याला काही होणार नाही. मग तसंच इथे आहे, जर आपला
प्रोटॉन आहे तो शिल्डेड असेल तर त्याला एक स्पेसिफिक मॅग्नेटिक फील्ड फायदा नाही, त्याचा न्यूक्लियस एक्साइट होणार नाही, त्याचा तो रेझोनन्समध्ये येणार नाही. पण तिथे जर त्याचं शिल्डिंग म्हणजे त्याचं प्रोटेक्शन काढून घेतलं तर तो सहज डिशिल्डेड होणार आहे, आणि तो डिशिल्डेड झाल्यामुळे सहज मॅग्नेटिक फील्ड म्हणजे आहे त्यापेक्षा कमी मॅग्नेटिक फील्ड आपण अप्लाय केलं तरीही तो तिथे रेझोनन्समध्ये येणार आहे. आलं तुमच्या लक्षात? खूप सोपं आहे. मग हे दोन क्लोरीन ॲटम काय करतात की ह्यातून जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन स्वतःकडे काढून घेतात, आणि हे जेव्हा जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतात तेव्हा आपोआपच तिथे केमिकल शिफ्टची व्हॅल्यू इन्क्रीज होते, आणि आपला जो पीक येणार आहे तो TMS पासून खूप लांब येतो. TMS पासून लांब का येतो तर TMS हा खूप जास्त शिल्डेड आहे. खूप जास्त शिल्डेड असल्यामुळे त्याची व्हॅल्यू 0 आहे. पण आपण जे बाकीचे बघणार आहोत ते डिशिल्डेड होत चाललेले आहेत किंवा ते थोडेफार डिशिल्डेड आहेत. ते थोडेफार डिशिल्डेड असल्यामुळे काय होते की त्यांची व्हॅल्यूची त्यांचे जे पीक येणार आहेत ते TMS पासून लांब येणार आहेत. त्यामुळे जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते आपल्या प्रोटॉनभोवती तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम वाढत जातात आपल्या प्रोटॉनच्या साईडला, त्यावेळेस आपोआपच तिथे केमिकल शिफ्टची व्हॅल्यू वाढत जाते. आता मी लिहूनच दाखवते तुम्हाला, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. Electronegativity increases, chemical shift value also increases. Chemical shift value increases. त्याच्यानंतर जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज झाली तर आपोआप केमिकल शिफ्टच्या व्हॅल्यू डिक्रीज होणार आहेत. ह्याचं तुम्हाला कारण कळलं असेल, कारण तिथे डिशिल्डिंग कमी होणार आहे. डिशिल्डिंग कमी झाल्यामुळे तिथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असणार आहे, त्यामुळे डिशिल्डिंग कमी होतं, आणि कमी डिशिल्डिंगमुळे आपला जो प्रोटॉन आहे तो खूप जास्त मॅग्नेटिक फील्डमध्ये ॲब्सॉर्ब केला जातो. तो सहज हे होत नाही, सहज रेझोनन्समध्ये आणता येत नाही. त्याच्यानंतर आपण जर तिथे अजून जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवली त्या कार्बनच्या भोवती तर तो जास्त ते तीनही म्हणजे समजा आपण मगाशी जसे 2 क्लोरीन ग्रुप लावले होते तसे आपण तिथे 3 क्लोरीन ग्रुप अटॅच केले आणि ही हायड्रोजन, तर हा प्रोटॉनला ते जास्तीत जास्त डिशिल्डेड करणार आहेत, आणि हा जास्तीत जास्त डिशिल्डेड झाल्यामुळे तिथे जास्तीत जास्त केमिकल शिफ्टची व्हॅल्यू वाढत जाणार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की जर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम वाढले आपल्या मॉलिक्यूलमध्ये तर तिथे आपोआपच केमिकल शिफ्टची व्हॅल्यू सुद्धा वाढणार आहे. तर आपल्याला माहिती आहे सिक्वेन्स की फ्लोरीन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याच्यापेक्षा क्लोरीन, त्याच्यानंतर ब्रोमीन, आणि शेवटी आयोडीन. आता हे ग्रुप जॉईंट झाले तर काय होतं, तर समजा CH3 फ्लोरीन, CH3 क्लोरीन, CH3Br आणि CH3I करूयात आपण. तर आपल्याला माहिती आहे जितकं डिशिल्डिंग जास्त असेल तितक्या केमिकल शिफ्टच्या व्हॅल्यू जास्त असणार, म्हणजे ऑफकोर्स F3 म्हणजे फ्लोरीनची व्हॅल्यू जी येणार आहे CH3F ग्रुपची ती जास्त येणार आहे, कारण तो जास्त डिशिल्डेड आहे. तसा जो आपला आयोडीन ग्रुप ज्या CH3 ला अटॅच आहे तो लेस डिशिल्डेड असणार आहे किंवा तो शिल्डेड असणार आहे. खूप सोपं आहे, अवघड असं काही नाही आहे. इथे आपोआपच केमिकल शिफ्टचे व्हॅल्यू कमी होत जातात कारण शिल्डिंग हे वाढत जातं. लक्षात ठेवण्यासाठी फारसं अवघड काही नाही आहे. जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम वाढतात, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम हे स्वतःकडे इलेक्ट्रॉन पुल करतात म्हणजे स्वतःकडे खेचून घेतात, त्यामुळे तिथे आपला जो प्रोटॉन आहे ते नेक्ट होतो म्हणजेच डिशिल्डेड होतो, आणि आपल्या केमिकल शिफ्टच्या व्हॅल्यू ह्या इन्क्रीज होत जातात, म्हणजेच आपल्याला जो पीक मिळतो तो TMS पासून खूप जास्त लांब मिळतो. लक्षात ठेवायला काही अवघड वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, सांगू शकता, मी तो टॉपिक तुम्हाला परत क्लिअर करेन. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर बेन्झीन रिंगचं मी तुम्हाला सांगितलं की बेन्झीनमध्ये सुद्धा डबल बॉन्ड असतो, आणि आपलं जे व्हिनिल प्रोटॉन आहे म्हणजे C डबल बॉन्ड Cच्या अक्रॉसचे जे प्रोटॉन आहेत त्याच्यामध्येही डबल बॉन्ड असतं. म्हणून इथे काय होतं, हा प्रोटॉन ज्याला अटॅच आहे तर इथे रेझॉनन्स सुद्धा होतो. तुम्हाला माहिती आहे बेन्झीन रेझॉनन्स दाखवतो. मग अशा वेळेस काय होतं, रेझॉनन्स जेव्हा होतं त्यावेळेस आपोआपच इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी जास्त होते, आणि प्लस इथं sp हायब्रिडायझेशन sp2 हायब्रिड कार्बन असल्यामुळेही तोही त्याला अफेक्ट करतो.
त्यामुळे ह्या दोघांच्याही व्हॅल्यू वेगळ्या येतात. जेव्हा बेन्झीनची 7.3 ला आली तर आपल्याला विनिलिक प्रोटॉनची 5.3 ला मिळते. तर आता आपण बघूयात की हायब्रिडायझेशन कसं इफेक्ट करतं आपल्याला. आपल्याला माहिती आहे sp2 आणि sp3 असे 3 हायब्रिडायझेशन जे आहेत. जर आपल्या मॉलिक्युलमध्ये एस कॅरेक्टर वाढले, जसे जसे एस कॅरेक्टर इन्क्रीज होत जातात तसंच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत जाते. म्हणजे जो कार्बन, ज्या कार्बनवर एस कॅरेक्टर जास्त आहे तो कार्बन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, आणि जर जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन असेल तर तो स्वतःकडे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन खेचून घेतो आणि आपोआपच आपला जो प्रोटॉन आहे तो डिशिल्डेड होतो आणि आपल्याला तिथे पीक हा कमी ह्याच्यावर मिळतो. आपला तो डिशिल्डेड होतो आणि आपल्याला जो TMSचा पीक मिळणार आहे, जो पीक मिळणार आहे तो TMS पासून खूप लांब मिळतो. तर आता बघूयात आपण हे कसं होतं किंवा हे कसं घडतं. तर SP जर बघितलं आपण तर ते 50% एस कॅरेक्टर असतात, 15% पी कॅरेक्टर असतं. मग इथे काय होतं, आता समजा SPचं आपण एखादं एक्झाम्पल बघितलं तर C∼CH. पण ह्या ग्रुपचा एक गोष्ट आहे की ह्या ग्रुपमध्ये म्हणजे हे जे प्रोटॉन आहेत sp3चे जे आपलं एक्झाम्पल आहे, तर हे काय होतं, हे शिल्डेडमध्ये जातं. ह्याची व्हॅल्यू म्हणजे त्याला ॲसिटिलिनिक प्रोटॉन असं म्हणतो आपण. तर हा शिल्डेडमध्ये येतो. ह्याची व्हॅल्यू 2.3 टू म्हणजे 2 to 3च्या दरम्यान येते. बेसिकली 2.3 असते पण कन्सिडर करा 2 to 3च्या दरम्यान. तर इथे काय होतं, जे पाई इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत ह्याच्यामध्ये, जे पाई इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे ते इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड तयार करतात आणि त्याच्यात जे इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती ऑलमोस्ट अप्लाइड फील्डला अपोज करते. म्हणजे ते कन्फर्म आहेत की तिथे जे मॅग्नेटिक फील्ड तयार होते किंवा जी इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड आहे ती अप्लाइड मॅग्नेटिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनमध्येच असते. त्यामुळे हे जे प्रोटॉन असतात हे जास्त शिल्डेड असतात, जास्त शिल्ड केले जातात. त्यामुळे तिथे एस कॅरेक्टरचा काहीही इफेक्ट होत नाही. हे एक आपलं एक्झाम्पल झालं. त्यानंतर आपण sp2चं एक्झाम्पल बघूयात. आता sp2चं आपण जसं बघितलं की C∼C त्याला H. आता इथे काय होतं, हा जो कार्बन आहे तर हा sp2 हायब्रिडाइज आहे. आता sp2 हायब्रिडाइज म्हणजे त्याच्यात 33% एस कॅरेक्टर आहेत आणि उरलेले पी कॅरेक्टर आहेत. मग इथे एस कॅरेक्टर थोडे कमी असल्यामुळे काय होतं की तो जास्त डिशिल्डेड करत नाही आहे प्रोटॉनला, आणि त्यामुळे त्याची व्हॅल्यू आपल्याला जास्त मिळत नाही, ती कमीच मिळते, म्हणजे थोडी कमी येते. तुमच्या लक्षात येत नसेल तर सांगते, जर 50% एस कॅरेक्टर असेल तर तो कार्बन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल, पण त्या 50% जर कमी एस कॅरेक्टर आलं तर तो आपोआप कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह होणार आहे. आणि तो कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह झाल्यामुळे तो कमीत कमी प्रोटॉन स्वतःकडे खेचून घेणार आहे किंवा आपण काढून घेणार आहे. त्यामुळे ह्याची व्हॅल्यू येते 5.3 वर. पण जर आपण sp3चे एक्झाम्पल पाहिले, जसं की आपला CH3 ग्रुप, जर आपण इथे बघितलं तर हा जो कार्बन आहे तो sp3 हायब्रिडाइज आहे. म्हणजे ह्यात फक्त 25% एस कॅरेक्टर आहे. आता इथे एस कॅरेक्टर कमी झाल्यामुळे काय झालंय की हा कार्बन कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह झालाय. हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे तो कमीत कमी इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेणार आहे. तो हे जे बॉन्ड प्रेझेंट आहेत ह्या बॉन्डमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत तर तो स्वतःकडे कमीत कमी खेचून घेणार आहे, आणि त्यामुळे हे जे प्रोटॉन आहेत ते खूप कमी डिशिल्डेड असणार आहेत. कमी डिशिल्डेड असल्यामुळे ह्याचा जो पीक मिळणार आहे आपल्याला तो TMSच्या जवळ मिळणार आहे किंवा TMSच्या शेजारीच मिळणार आहे. आणि ही काय करतात की स्वतःला TMS सारखं ॲक्ट करतात किंवा दाखवतात की ते TMS सारखेच आहेत. त्यामुळे ह्याची जी व्हॅल्यू येते केमिकल शिफ्टची ती खूप कमी येते, कारण हे जे आहेत कार्बन ॲटम हे खूप कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, कारण ते एस कॅरेक्टर ते कमी आहे. जसं मी तुम्हाला एस कॅरेक्टर हे लक्षात ठेवा तुम्ही की एस कॅरेक्टर इन्क्रीज झालं
की आपोआपच आपला कार्बन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह होतो आणि आपला कार्बन जितका जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह तितकं जसं आपण पाहिलं की जर आपण लोहचंबक जर एखाद्या गोष्टी लोखंडी गोष्टीकडे नेलं तर ते अट्रॅक्ट होतं, कारण त्याच्याकडे तो मॅग्नेटिक आहे, तो त्याच्याकडे अट्रॅक्ट होणारा लोखंडाजवळ नेला की तो पटकन अट्रॅक्ट होतो. पण तोच जर आपण लाकडाजवळ मातीजवळ नेला तर तो एवढा अट्रॅक्ट होत नाही. मग तसंच इथे इलेक्ट्रॉनचं असतं. माझ्याकडे जास्त इलेक्ट्रॉन जास्त पॉवर आहे तर मी दुसऱ्याकडून अजून पॉवर खेचून घेऊ शकते. तसं ह्या कार्बनचा आहे, हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे हा स्वतःकडे अजून इलेक्ट्रॉन खेचून याची पॉवर ठेवतो आणि त्यामुळे आपल्याला तिथे आपल्याला डिशिल्डेड आपलं प्रोटॉन डिशिल्डेड होतं. पण ह्याच्यात एस कॅरेक्टर कमी असल्यामुळे तो खूप कमी इलेक्ट्रॉन खेचून घेतोय आणि त्यामुळे आपल्याला केमिकल शिफ्टची व्हॅल्यू आहे ती खूप कमी मिळते. त्याच्यानंतर आपण जसं बघितलं की अल्डिहाइड ग्रुप RC डबल बॉन्ड OH हा जो प्रोटॉन आहे ह्याची व्हॅल्यू जास्त येते, कारण हा जो ऑक्सिजन आहे तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि तो काय करतो की स्वतःकडे ह्या बॉन्डमध्ये जे प्रोटॉन इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत तो स्वतःकडे खेचून घेतो. मग इथे हा बॉन्ड ह्याच्यावर शिफ्ट होऊन ह्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. ह्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आल्यामुळे काय होतं की हा अजून इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करून घेतो आणि त्यामुळे ह्याची व्हॅल्यू 9 to 10 ह्याच्यामध्ये येत असते. खूप जास्त सोपं आहे, अवघड असं काही नाही आहे. थोडंसं लक्ष देऊन केलं तर होऊन जातं. आता जर आपण पुढचं अजून एक एक्झाम्पल घेतलं ते म्हणजे कार्बोझिलिक ॲसिड. आता कार्बोझिलिक ॲसिड हे खूप ओळखीचं एक्झाम्पल आहे, RC डबल बॉन्ड OH. आता हा जो प्रोटॉन आहे हा हायली डिशिल्डेड असतो. आता हा हायली डिशिल्डेड का असतो असा तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि ह्याचा जो पीक येतो तो 10 to 13 ह्या दरम्यान येतो. हे लक्षात ठेवा की त्याचा पीक 10 ते 13 दरम्यान येतो, कारण हा मोर शिल्डेड असतो. जर तुम्हाला 10 ते 13 मध्ये एखादा पीक मिळाला तर तो समजून जा की कार्बोझिलिक ॲसिडमधल्या OH मधल्या हायड्रोजन ॲटमचा आहे, म्हणजे हा प्रोटॉनचा आहे. आता हा इतका डिशिल्डेड का असतो तर त्याची जेव्हा आपण ह्याला हे करतो RC हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला की हा बॉन्ड आपोआप ब्रेक होतो आणि आपला जो हायड्रोजन ॲटम आहे तो सेपरेट होतो आणि सेपरेट झाल्यामुळे तो हायली डिशिल्डेड असतो. तो डिशिल्डेड असल्यामुळे काय होतं की तो सहज मॅग्नेटिक फील्डमध्ये ॲब्सॉर्ब होऊन रेझोनन्समध्ये येतो. रेझोनन्समध्ये आल्यानंतर आपल्याला त्याची व्हॅल्यू 10 ते 13 मध्ये मिळते आणि त्याचा जो पीक आहे तो केमिकल शिफ्टपासून खूप म्हणजे TMS पासून खूप दूर मिळतो. तर हे काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्या केमिकल शिफ्टच्या व्हॅल्यूना अफेक्ट करतात किंवा त्यामुळे आपल्या केमिकल शिफ्टच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या कमी जास्त होतात. यात तुम्हाला काही कळलं नसेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून विचारू शकता. मी तुमचा प्रॉब्लेम तुमचे क्युरीज सॉल्व करण्याचा ट्राय करेन. धन्यवाद.